जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. खरंच खूप छान आहे. तुझ्यासाठी पण पाटणकरांनी विचारलं तर काय सांगू? सांग. अण्णा नाईकांनी दिल्या. पदर वाईट जरा सांभाळूक शिक. हा आणि ह्या बघ पाहुण्यांसमोर नीट रव. हा घे बाय माझी. या बघ लागले असते ना पोहे. छाया हे सगळं तुका करू खोया. उगीच आवशी बापाशीचं नाव खराब करू नको. अण्णांनी येऊ किती वेळ लागा? काय आमच्या अण्णांका ना लय काम असतात. त्यात परत आमच्या अण्णांची समाजसेवा चालू असता. सगळ्यांका मदत करू अण्णाच पुढे. हे येऊक नाही अजून. खयत ती बघ. मागल्या दारांचा पाहुण्यांच्या समोरून जाऊ नको. काय कमी केलं आम्ही तुका? घरात सगळं मिळता ना. बघे बाहेर जाऊन शेण खायची काय गरज होती? होय तर. आणि अण्णा जा करतात त्यांनी लोक तुमचं कौतुक करतात ना. छाया किती ओटी भरल्या ना तरी त्याचा आणि त्याच्या घराचा काय भला होऊ देऊच नाही मी. जागेवर बसविल एकेका. या काय अभिरामा या काय होतंय त्याचा? अभिरामा पण माधवा रघु भाऊजींका बोलाव. डॉक्टर होचा नाही या. माधवा तू है जर मी जाते. पाणी ना या पाणी ओतून काही एक होणार नाही. ती ह्याच पायान घरात येतली आणि घरातल्या माणसाक वांगणात घेऊन जाते. अगो माका शिकवतस? मी आपला सावध करूचा काम केलं. रघु भाऊजी काहीतरी उपाय करा. थांबवा या सगळा. वहिनी मी गाराणा घातलेला तरी पण आपण काळजी घेऊ. होई रात्री कोणी घराबाहेर पडा नका. आहे तू इलास पण मी ओळखूक नाही. तुमच्यावर कोप जातलो. माझी वटी भरूक ना. अहो नाही का लवकर. नाही का कोणतरी आलंय बघा ना. तो किती शिट्या वाजवतोय. अण्णा अण्णा हे बरं नाही. तुम्ही असं कराल असं वाटलं नव्हतं. ए खुळ्या काय झालं? कुत्र नव्हतो काय. माईन माका दगड मारूक सांगितलं आणि दत्ता भाऊ. मी दगड मारलंय. कोणाक मारलंय? विसरलंय. कोणाच ते डोक्या फोडलंस की काय? हा छायात आहे. छायाचं डोक्या फोडलंस की काय? नाही. मग कोणाचं डोक्या फोडलंस? विसरलंय. छायाचा काय? ता माका काय माहित. छायाताई गेला. काय गेला? ता माका काय माहित. छायाताई गेला. अगं चुकला माझा. पाय पडतात. मारू नको ग. आणि काय ग तुझ्या घरात सगळे मारकुडच आहात काय? तुझ्या औशील नारळ फेकून मारला. त्या पांडून दगड फेकून मारला ना.
अजून भास होता दगड येता की काय आणि आता तू पण मारतस. हो बाकीची ना निस्तीच मारत अण्णा ना डायरेक्ट गोळी घालतात. खातलं नाही नाही अगो तुझी चैन रवली होती माझ्याकडे ती देऊ केलाय मी. माझी चेन तुझ्याकडे राहिलेली. होय. दीदी दीदी मका काय खोळा समजल्या आधी सांग परत कधी भेटणार. भेटत रे तुका मी तुका कधी नाही म्हणलं. नाही नाही एक मिनिट पहिला नशीब चेन दिलोस नाहीतर घरच्यांनी माझं गळो चिरलेनी असतो. परत कधी भेटतले. परत भेटूचा हा आता जाता हैसून गुन्हो गावतलं ना तर तुझा टाळक्या फोडून टाकतले मी. थोडंच आहेत सगळे घरचे. मजनू मेलो. काय झाला छाया तुझ्या वांगडा. त्यात आहे अरे काय झाला. आहे त्याच्या लग्नात लवकरात लवकर बघू खोया नाहीतर तोंड दाखवू जागा राहूच नाही आपल्या. हे बाय माझे आहे तू येलास पण मी ओळखूक नाही. तुमच्यावर कोप जातलो माझी वटी भरूक ना. अहो नाही का लवकर नाही का कोणतरी आलंय बघा ना तो किती शिटा वाजवतोय. अण्णा अण्णा हे बरं नाहीये. तुम्ही असं कराल असं वाटलं नव्हतं. शिक्के तुमच्याकडे घ्या. आमच्या नावाचे आहेत हे. आम्ही कोण घेणार. आमचा आदेश समजून घ्या. आता आमचं पद सरकार जमा करा म्हणावं. हे सांभाळण्याची आमची पात्रता नाही. सुरजबाजी चला निघूया. पोलिसांना बरं नाहीये त्यात आज पाणी नाही आलं. पाणी आलं नाहीये. अहो अख्ख्या गावात पाणी आलेलं नाही. आपल्या बी घरी नाही आलं. मला वाटतंय पाण्याची टाकी दुरुस्त करून घ्यायला पाहिजे. अहो आचारसंहिता लागली. अहो आचारसंहिता आहे म्हणून पाणीच नाही असं कसं चालेल. अहो नियमाच्या बाहेर जाऊन कसं करणार तुम्ही सांगा. मला निधी पण सोडता येणार नाही. त्यांना निधी सोडता येणार नसेल तर मी करून घेईन दुरुस्ती स्वतःच्या खर्चाने. पण गावचा पाण्याचा प्रश्न सुटलाच पाहिजे. घरात लग्न कार्याचा विषय निघाला की संपूर्ण कुटुंब एकत्र येतं. वर वधू संशोधनासाठी पुढाकार घेणारे हे आपल्याच कुटुंबातले सदस्य असतात. कारण लग्न म्हणलं की कुटुंब आलं आणि कुटुंब म्हणलं की आपलेपणा आलाच. गेल्या अनेक वर्षांपासून जगभरातील मराठी घरांमध्ये आपलेपणा निर्माण करून कुटुंबातला एक सदस्य म्हणून वावरणारी झी मराठी वाहिनी प्रत्येक लग्नासाठी लग्न करणाऱ्या प्रत्येकासाठी असं म्हणत झी मराठी वाहिनीने सुरू केलेल्या तुमचं आमचं जमलं या ऑनलाईन वधूवर सूचक मंडळावर आतापर्यंत जवळपास 2.25 लाख रजिस्ट्रेशन झालेत आणि 100हून अधिक लग्न जुळली आहेत. महाराष्ट्राच्या प्रत्येक लग्न संस्कृतीसाठी परिपूर्ण असलेल्या तुमचं आमचं जमलं या वेबसाईटवर आजच रजिस्टर करा आणि आपल्या आयुष्यातल्या सुयोग्य जोडीदाराचा शोध घ्या. ईशाला जर माझ्या प्लॅनसाठी मला वापरायचं असेल तर तिची जन्मतारीख ही राजनंदिनी गेल्यानंतरची असली पाहिजे होती. हे काय जन्म दाखला ईशाचा वाच काय 7 ऑक्टोबर 1998. राजनंदिनी गेल्यानंतर बरोबर 10 महिन्यांनी ईशाचा जन्म झाला. आता ईशा हीच राजनंदिनीचा पुनर्जन्म आहे हे सिद्ध करण्यासाठी हा पुरावा महत्वाचा आहे नाही. याला म्हणतात नशिबाचा कौल झेंडे. घरात लग्न कार्याचा विषय निघाला की संपूर्ण कुटुंब एकत्र येतं. वधूवर शोधणारे सुद्धा त्याच कुटुंबाचे सदस्य असतात. कारण लग्न म्हटलं की कुटुंब आलं आणि कुटुंब म्हटलं की आपलेपणा आलाच. गेल्या अनेक वर्षात जगभरातील मराठी घरांमध्ये आपलेपणा निर्माण करून
कुटुंबाचा सदस्य म्हणून वावरणारी आपली झी मराठी वाहिनी आपल्या घरच्या कार्यात मागे कशी राहील? प्रत्येक लग्नासाठी, लग्न करणाऱ्या प्रत्येकासाठी असं म्हणत झी मराठी वाहिनीने सुरू केलेल्या तुमचं आमचं जमलं या ऑनलाईन वधूवर सूचक मंडळावर जवळजवळ 2.25 लाख रजिस्ट्रेशन झालेली आहेत. आणि एवढंच नाही तर 100हून जास्त लग्न सुद्धा जुळून आली आहेत. महाराष्ट्राच्या प्रत्येक लग्न संस्कृतीसाठी परिपूर्ण असलेल्या तुमचं आमचं जमलं या वेबसाईटवर आजच रजिस्टर करा आणि आपल्या आयुष्यातल्या योग्य जोडीदाराचा शोध घ्या. शुभ कार्यास विलंब कशाला? आत्ताच रजिस्टर करा. उतर खाली, उतर पहिला खाली. लायकी घ्यायची गाडी चालवायची. अहो तुम्ही माझं ऐकून तरी घ्या ना. तुला मगाशीच सांगितलं झोपू नको, पण तू ऐकत नाही. तुझे बस हात लावायचा नाही. मी तर तुमच्या बाजूनेच बोलतोय आणि तुम्ही ड्रायव्हरची बाजू घेताय. कारण नवरा आहे तो माझा. घरात लग्न कार्याचा विषय निघाला की संपूर्ण कुटुंब एकत्र येतं. वधूवर संशोधनासाठी पुढाकार घेणारे हे आपल्या कुटुंबातले सदस्य असतातच. कारण लग्न म्हटलं की कुटुंब आलं आणि कुटुंब म्हटलं की आपलेपणा आला. गेल्या अनेक वर्षांपासून जगभरातील मराठी घरांमध्ये आपलेपणा निर्माण करून कुटुंबाचा एक सदस्य म्हणून वावरणारी झी मराठी वाहिनी या घरातल्या कार्यात मागे थोडीच राहणार आहे. प्रत्येक लग्नासाठी आणि लग्न करणाऱ्या प्रत्येकासाठी असं म्हणत झी मराठी वाहिनीनं सुरू केलेल्या ऑनलाईन वधूवर सूचक मंडळ तुमचं आमचं जमल्यावर जवळपास 2.25 लाख रजिस्ट्रेशन झाली आहेत आणि आतापर्यंत 100हून अधिक लग्न जुळली आहेत. महाराष्ट्राच्या प्रत्येक लग्न संस्कृतीसाठी परिपूर्ण असलेल्या तुमचं आमचं जमलं वेबसाईटवर आजच रजिस्ट्रेशन करा आणि आपल्या आयुष्यातल्या सुयोग्य जोडीदाराचा शोध घ्या. शुभ कार्यासाठी विलंब कशाला? आत्ताच रजिस्टर करा. ह्या अजिंक्य आता एवढा मोठा पराक्रम करून आलेत आणि आता त्यांनी परत आर्मीत जावं अशी तुझी आणि त्यांची दोघांची बी इच्छा आहे. आपल्या घरातले असं नाही होऊन देणार. अगं तुझ्या मनात जे काय असेल ना ते आमच्या संग मन मोकळेपणाने बोलून टाक. उगाचच घरच्यांच्या प्रेशर खाली येऊन होला हो मिसळू नका. मला असं वाटतंय मी यांना आधीच कल्पना देऊन ठेवते घरातल्यांच्या मनात काय आहे तिच्याबद्दल. म्हणजे कसं त्यांना असा धक्का बसणार नाही ना. आनंदीबाई आणि गोपाळरावांबद्दल मला फारशी माहिती नव्हती आणि मला वाटतं की तसंच आत्ताही लोकांना फार माहिती नसणार आहे. पण मग जसजसं मी वाचायला लागलो तसतसं मला कळायला लागलं की किती किती स्ट्रॉंग कॅरेक्टर आहे हे गोपाळरावांचं. आणि आनंदीबाईंची ज्यावेळी पत्र वाचली त्यावेळी त्या आनंदीबाईंचे खूप विचार कळले त्या पत्रांमधून. त्याच्यामुळे त्यामुळे आनंदीबाईंना समजून घेणं सोपं झालं. बरे आता ह्याच्यावर नोट खा. कमोड मधून संगीत कसं येतं?